मंडळी, आज MSPनं आयोजित केलेला हा जो सगळा सोहळा आहे तो खरं तर तुमच्याकरता थोडासा औपचारिक स्वरूपाचा असेल, परंतु आज तुमच्या सगळ्यांसाठी ही जी मैफल इथं आयोजित केलेली आहे ती मात्र काहीशी अनौपचारिक आहे. त्यामुळे काही गाणी आणि माझ्या माध्यमातून काही गप्पा असं या कार्यक्रमाचं, या मैफिलीचं थोडंसं स्वरूप आहे. आणि या संपूर्ण मैफिलीमध्ये हे सगळे गायक आणि वादक कलाकार जेव्हा आपली कला आपल्यासमोर पेश करणार आहेत तेव्हा त्याचा प्रतिसाद म्हणून आपण सगळेजण निश्चितपणे टाळ्यांचा गजर कराल याची मला खात्री आहे. आणि ही खात्री जेव्हा मी व्यक्त करतोय तेव्हा नुसतं ते खात्री व्यक्त करून मी थांबत नाही आहे, तर या कार्यक्रमातली ही सगळी जी गाणी निवडलेली आहेत ती सगळी आपल्याला आवडणारी, आपल्या प्रत्येकाच्या मनामधली गाणी आहेत. त्यामुळे त्या खात्रीचं रूपांतर प्रत्यक्षामध्ये करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे असं मला वाटतं. तुझ्या दारी घेऊन आलो माझी नवीन कविता. माणसाच्या आयुष्यामध्ये प्रेम हा जो विषय आहे हा अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येकाला आवडणारा, भावणारा, मनाच्या अगदी जवळचा असा विषय. त्यामुळे तुझ्या दारी घेऊन आलो माझी नवीन कविता, बाप तुझा त्या क्षणी कुठूनसा वापस लौटत होता. हे असं कधी कधी घडतं. म्हणजे प्रत्येकाचं आयुष्यात जे प्रेम येतं ते काही सफल होतंच अशातला भाग नाही. त्याच्यामुळे तुझ्या दारी घेऊन आलो माझी नवीन कविता, बाप तुझा त्या क्षणी कुठूनसा वापस लौटत होता. प्रथम तयाला पाहियले, बापाला प्रथम तयाला पाहियले अन घडू नये ते घडले, मोडून ठेवीन टांग अशा ते कडव्यांनी कडकडले. प्रथम तयाला पाहियले अन घडू नये ते घडले, अरे मोडून ठेवीन टांग अशा ते कडव्यांनी कडकडले. तसाच फिरलो उलटा माझे पाऊल जरी अवघडले, अहो तसाच फिरलो उलटा माझे पाऊल जरी अवघडले. मनात म्हटले शब्दांच्या पलीकडल्याहूनही अवघड हे अलीकडले, शब्दांच्या पलीकडल्याहूनही अवघड हे अलीकडले. खरं तर हे मुळात प्रेमाची जी भानगड आहे ती अशी अवघडच असते. पण शेवटी प्रेमात पडलेला जो भिडू असतो तो काही कुणाचा ऐकत नसतो. त्यामुळे त्याला पिच्छा पुरवायचाच असतो. असाच एकतर्फी प्रेम करणारा एक भिडू एका मुलीच्या मागे होता, पण ती काही त्याला दाद देत नव्हती. शेवटी तो वैतागला आणि तिला म्हणाला की माझ्या हृदयाच्या बँकेत तुझ्या प्रेमाचं अकाउंट उघड, माझ्या हृदयाच्या बँकेत तुझ्या प्रेमाचा अकाउंट उघड. हे सांगण्यासाठी माझ्या मनाचा ब्रांच मॅनेजर तुझ्या घरी किती वेळा येऊन गेला. नीट ऐका, माझ्या हृदयाच्या बँकेत तुझ्या प्रेमाचं अकाउंट उघड हे सांगण्यासाठी माझ्या मनाचा ब्रांच मॅनेजर तुझ्या घरी किती वेळा येऊन गेला. पण तू तर म्हणतेस की माझं अगोदरच दुसऱ्या बँकेत फिक्स डिपॉझिट आहे म्हणून, पण तू तर म्हणतेस की माझं अगोदरच दुसऱ्या बँकेत फिक्स डिपॉझिट आहे म्हणून. अगं पण मी तरी कुठे म्हणतोय लग्नाचं कॅश सर्टिफिकेट घे, मी तरी कुठे म्हणतोय लग्नाचं कॅश सर्टिफिकेट घे. एखादं चालू खातं उघडलंस तरी चालेल. पण गंमत काय माहितीये का, समजा चालू खातं एखाद्या ठिकाणी उघडलं गेलंच, समजा चालू खातं एखाद्या ठिकाणी उघडलं गेलंच तर त्याच्यावर व्याज किती मिळणार? काहीच नाही. त्यामुळे असं कधी कधी होतं की रात भर रोई उनकी याद में, रात भर रोई उनकी याद में आंसू बहाए टब भरा. रात्रभर त्याच्या आठवणीमध्ये इतकं रडले की पाण्याचा टब सुद्धा भरला. रात भर रोई उनकी याद में आंसू बहाए टब भरा, वो उल्लू का पट्टा आया और नहा के चला गया. पण तरी सुद्धा हा प्रेमात पडलेला जो भिडू असतो तो काय ऐकत नाही. कारण पुढचं गाणं आपण ऐकूया ते वाद्याच्या साथीनं आपण ऐकणार आहोत. संतूर हे वाद्य आपल्या सगळ्यांना इथे दिसतंय आणि संतूरच्या माध्यमातून ते गाणं आपण ऐकणार आहोत. त्यातनं तुम्हाला कळेल प्रेम काय असतं.
होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है, इश्क कीजिए फिर समझिए,
जिंदगी क्या चीज है.